कॉकरोच जनता पार्टीबद्दल गेली काही दिवस सोशल मीडियावर धुमाकूळ चाललेला आहे। भरपूर प्रतिसाद त्यांना तरुणाईकडून मिळतोय। त्या कॉकरोच जनता पार्टीकडून 6 जूनला दिल्लीत जंतर मंतरवर शक्ती प्रदर्शन होणार आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातून या सीजेपी कॉकरोच जनता पार्टीचा चेहरा विश्वंभर चौधरी असायची चर्चा सुरू झालेली आहे आणि विश्वंभर चौधरी यांनी हे पुढारी न्यूजशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे की ते दिल्लीतल्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे। विश्वंभर चौधरी त्यामुळे कॉजपा कॉकरोच जनता पार्टीचा महाराष्ट्रातला चेहरा ठरणार आहेत का हा सवाल आहे। आपल्याला कल्पना आहे अण्णा हजारेंच्या आंदोलनातही विश्वंभर चौधरी सहभागी होते, त्यापूर्वी लवासा विरोधी आंदोलनात सहभागी होते। कॉजपाकडून सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ पत्रकार संपादक निखिल वागळे, ॲडव्होकेट असीम सरोदे यांना निमंत्रण देण्यात आलं, मात्र सध्या तरी फक्त विश्वंभर चौधरी दिल्लीत जाणार आहेत असं स्पष्ट होतंय। अभिजित दिपकेसह दिसणार आहेत विश्वंभर चौधरी। कोणाला बीजेपी पाहिजे, कॉकरोच जनता पार्टीचा आता ठरलेला आहे। दिल्लीमध्ये विश्वंभर चौधरी कॉकरोच जनता पार्टीच्या मंचावरती दिसतील। सामाजिक कार्यकर्ते आहेत विश्वंभर चौधरी, सामाजिक क्षेत्रातलं आघाडीचं नाव आहे आणि विशेषतः मोदी सरकार विरोधी त्यांनी घेतलेल्या अनेक भूमिकांमुळे काहीसा वाद सुद्धा त्यांनी ओढवून घेतलेला होता। त्यांच्यावर मोठी टीकाही झालेली होती। मात्र आता कॉकरोच जनता पार्टीकडून त्यांना विशेष निमंत्रण आहे जंतर मंतरवरच्या शक्ती प्रदर्शनासाठी। तो अभिजीत दिपके जी 6 जून को आएंगे सुबह 8 बजे। वो लैंड करेंगे दिल्ली में एयरपोर्ट में। वहाँ पे ही हैज़ कॉल्ड अपॉन हिज सपोर्टर्स टू कम टू द एयरपोर्ट एंड उनको रिसीव करें एंड साथ में वहाँ से जितने लोग होंगे वांगचुक जी के साथ सब पार्लियामेंट स्ट्रीट पुलिस स्टेशन जाएंगे। वहाँ पे पुलिस के पास जाके वी विल आस्क फॉर परमिशन टू प्रोटेस्ट एट जंतर मंतर। जंतर मंतर एक डेजिग्नेटेड प्रोटेस्ट साइट है एंड हम लोग वहाँ पे जाना चाह रहे हैं, तो ऑल ऑफ अस विल बी गोइंग देयर। सारे प्रोटेस्टर्स का स्वागत है, हर पार्टी से लोग आए, रूलिंग पार्टी हो या ऑपोजिशन पार्टीज हो, सारे लोग आए, अपने बैनर के बगैर आए, बिकॉज दिस इज एन इशू ऑफ द यूथ एंड यूथ कॉन्स्टिट्यूट्स द बिगेस्ट मेजॉरिटी इन दिस कंट्री। तो वी इन्वाइट एवरीबडी फ्रॉम ऑल पॉलिटिकल शेड्स टू कम एंड बी पार्ट ऑफ दिस मूवमेंट। आणि स्वतः विश्वंभर चौधरी सध्या आपल्या सोबत आहे। चौधरीजी स्वागत आहे आपल्या पुढारी न्यूज मध्ये। आणि हे निमंत्रण मिळालेलं आहे तुम्हाला, काय अजेंडा ठेवून तुम्ही दिल्लीत जाणार आहात? मी मला वागळे सरांना आणि असीम सरोदे यांना फोन केला तिघांना आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जरूर सामील व्हा, आमच्या सोबत या, असं त्यांनी इन्व्हिटेशन दिलं। आता अभिजितच्या फोनवर बोलताना मी पहिल्यांदा हे सांगितलं की जिथे जिथे म्हणून या सरकार विरुद्ध अहिंसक हा शब्द खूप महत्वाचा आहे। अहिंसक शांततापूर्ण आंदोलन होईल, त्याच आंदोलनात आम्ही सहभागी होऊ। त्याचं कारण असं की पुढच्या पिढीच्या या वेदना आहेत आणि त्याच्यामुळे ते आंदोलन सुरू होणार आहे। सीबीएसईचा गोंधळ न्यूजचा आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन या देशात जो 12 वर्ष कारभार प्रच्छन्न अशा प्रकारचा आणि अतिशय स्वैर अशा प्रकारचा कारभार चालला, त्याविरुद्ध तरुणांमध्ये खास करून असंतोष आहे। पण मी अभिजितला आणि असीमनी आणि वागळे सरांनी आम्ही तिघांनी हे स्पष्ट सांगितलं की आम्ही त्याच आंदोलनामध्ये असू जे आंदोलन अहिंसक होईल, ज्या आंदोलनात हिंसा होईल तिथे आम्ही असणार नाही। आणि ही आमची निर्भय बनवची पूर्व अट आहे की आंदोलन हे हिंसात्मक असतं कामा नये, अहिंसक असतं। अभिजितनी आम्हाला तिघांनाही सांगितलं की ऍब्सोल्युटली पीसफुल असा शब्द त्यांनी वापरला। आणि अभिजितचं अजून एक आश्वासक मला हे वाटलं की आधीच्या एक मुलाखतींमध्ये मी पाहत होतो, अभिजित माझ्या शेजारच्या हिंगोली जिल्ह्यातला मुलगा आहे, मला आता कळलं, म्हणजे मला माहिती नव्हती ती गोष्ट, पण आता अभिजितला प्रसिद्धी मिळाल्यानंतर लक्षात आलं। आणि अतिशय साध्या घरातला मुलगा आहे, अतिशय चांगला मुलगा आहे, हुशार मुलगा आहे, बॉस्टनचा टॉपर आहे। आणि अभिजितचं मला सगळ्यात जर काही आवडलं असेल तर अभिजितनी मला सांगितलं की आम्ही गांधी आंबेडकर सोडणार नाही। आता जिथे जिथे गांधी आंबेडकर असतील तिथे तिथे आम्ही जाऊ, पाठिंबा देऊ, त्यांना जेव्हा लागेल तेव्हा चांगलं मार्गदर्शन करू। अर्थात मार्गदर्शनाची काही गरज आहे असं मला वाटत नाही। ही मुलं कॉम्पिटंट आहेत, सेल्फ कॉम्पिटंट। आमचा रोल थोडासा बॅक बेंचरचाच असेल, पण पाठिंबा देऊन त्यांना। विश्वंभरजी, या निमित्तानं विश्वंभरजी तुम्ही यापूर्वी आपशी फार सुरुवातीच्या काळात अटॅच होता, पण नंतर तुम्ही फार लवकर आंदोलनाच्या दरम्यानच हळूहळू बाजूला होत गेला होता। यावेळी मात्र तुम्ही फोरफ्रंटला येणार आहात का आणि महाराष्ट्रातला कॉकरोच जनता पार्टीचा चेहरा विश्वंभर चौधरी ठरणार आहेत का? नाही प्रसन्न, एक म्हणजे मला हा खुलासा करू द्या की आम आदमी पार्टीमध्ये मी एकही दिवस नव्हतो, मी एकही दिवस त्या पक्षात गेलो नाही, मी कायम आंदोलनांच्याच बाजूने राहिलो। आता चेहरा होण्याचा जर प्रश्न असेल प्रसन्न, तर एक साधी गोष्ट अशी आहे
की मागच्या पिढीने पुढच्या पिढीवर गोष्टी लादू नयेत. ही मुलं तरुण आहेत, माझ्यात आणि त्यांच्या वयात सुद्धा 20-1 वर्षाचा फरक असेल, जास्तच असेल. हो. त्यामुळे यांना आमच्यासारख्यांच्या नेतृत्वाची आमच्यासारख्यांकडे नेतृत्व देऊच नाही. यांनी स्वतः तयार व्हावं. गोष्टी सांगणे युक्तीचा हे आम्ही नक्की करू. आमचा अनुभव जो काही पूर्वानुभव थोडाफार आहे त्याच्यावरून आम्ही गोष्टी सांगू नक्की युक्तीच्या. पण आमच्याकडे नेतृत्व येण्याचा प्रश्न येत नाही. ही मुलं बरं. सेल्फ कॉन्फिडंट आहेत, आमच्यापेक्षा कितीतरी स्मार्ट आहेत, आमच्यापेक्षा कितीतरी टेक्नो सॅव्ही आहेत आणि त्यांना कळतं ते त्या पद्धतीनेच करतील असं मला वाटतं. तुम्ही अरविंद केजरीवालांचं आंदोलन जवळून पाहिलेलं आहे. त्यांचं आंदोलन आणि आता अभिजित दिपके यांनी जो स्टान्स घेतलेला आहे ह्याच्यात काही साम्य, काही फरक तुम्हाला जाणवतो का? असं आहे की कुठलंही आंदोलन मागचं या आंदोलनाबरोबर कम्पेअर होऊ शकत नाही. कुठलंही सरकार मागचं सुद्धा या आंदोलनाबरोबर कम्पेअर होऊ शकत नाही. जे आंदोलन 2011ला उभं राहिलं ते एका अशा सरकारच्या समोर होतं ज्याला लोकशाही मान्य होती आणि त्यामुळे त्या आंदोलनातले एटिकेट्स वेगळे होते, त्या आंदोलनाची पद्धत वेगळी होती, त्या आंदोलनाचा फ्लो वेगळा होता आणि त्या आंदोलनाचा रिझल्ट पण वेगळा होता. पण आताचं आंदोलन तसं नाही. आताच्या आंदोलनामध्ये तुमच्यासमोर एक असं सरकार आहे ज्याला लोकशाही मान्यच नाही आणि संविधानाची त्याला छुपे पद्धतीने तोडमोड करायची. त्यामुळे आता जर ते तुलना होऊ शकत नाही. अरविंद आणि अभिजित मध्ये तुलना होऊ शकते का? तर दोघंही हुशार आहेत, दोघांचे क्वालिफाईड आहेत चांगले आणि दोघेही एक विचार प्रक्रियेतून एक आलेले आहेत. अभिजित सुद्धा मी असं ऐकलं की आधी आम आदमी पार्टीत होता. बरं. तसं असेल तर त्याच्या अरविंद केजरीवालचे संस्कार त्याच्यावरती नक्कीच असतील आणि ते काही वाईट संस्कार नाहीत. माझ्या मते दोघांची तुलना मी आता करणार नाही, कारण अभिजितने असं स्पष्टपणे सांगितलं. मीही हा प्रश्न अभिजितला विचारला बरं. की इज इट अ पॉलिटिकल पार्टी, इज इट अ पॉलिटिकल पार्टी दॅट विल बी कंटेस्टिंग द इलेक्शन, इलेक्टोरल पॉलिटिक्स मध्ये तुम्ही आहात का? तेव्हा अभिजितने स्पष्ट सांगितलं की सर ही फक्त चळवळ, ही फक्त आंदोलन आहे, याचा इलेक्टोरल पॉलिटिक्सशी आता काही घेणं देणं नाही. बरं. पण आता असं म्हणत असताना जर समजा म्हणजे आता आपण काही ह्या अशा सगळ्या शक्यता ओपन ठेवायला पाहिजे या मुलांसमोर, तो त्यांचा चॉईस आहे. हो. उद्या कदाचित हेही होऊ शकतं की त्यांचा जर प्रतिसाद वाढला बरं. तर ते पॉलिटिकल पार्टी पण होऊ शकतात. पण त्यांचे जे काही फिलॉसॉफी आहे, त्यांचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते गांधी आणि आंबेडकर यांच्याशी जर जुळलेले असतील तर इतर पक्षांना सुद्धा त्यांच्याशी काही हरकत असावी असं मला वाटतं. विश्वंभरजी, शेवटचा प्रश्न माझा. तुम्ही जाताय दिल्लीला या कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यक्रमाला, आंदोलनाला, रॅलीला. ते विश्वंभर चौधरी सामाजिक कार्यकर्ते म्हणून जात आहेत का निर्भय बनोचा प्रमुख चेहरा म्हणून? निर्भय बनोचा पाठिंबा आहे की नाही आहे? निर्भय बनोचा मी पुन्हा एकदा निसंदिग्धपणे सांगतो, निर्भय बनोचा कॉक्रोच पार्टीचा जो काही त्यांचा प्रोटेस्ट आहे त्याला अहिंसात्मक पद्धतीने असणाऱ्या प्रोटेस्टला, पीसफुल असणाऱ्या प्रोटेस्टला, जिथे देशाच्या संपत्तीचं कोणतंही नुकसान होणार नाही आणि अहिंसकच राहील अशा पीसफुल प्रोटेस्टला निर्भय बनोचा निसंदिग्धपणे पाठिंबा आहे. आणि प्रसन्न त्याच्याही पुढे जाऊन अभिजितच नाही तर या देशात जे जे लोकशाही आणि संविधानाच्या साठी आणि इथल्या सामान्य जनतेसाठी हुकुमशाहीच्या विरुद्ध लढतील त्या सगळ्यांना निर्भय बनोचा निसंदिग्ध पाठिंबा आहे. त्यांनी तो गृहीत धरून चालावा. धन्यवाद डॉक्टर विश्वंभर चौधरी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली पुढारी न्यूजला यासाठी.